महिलांना जर कामाच्या ठिकाणी कुठे अत्याचार होत असतील तर त्यासाठी त्यांनी तक्रार करणं गरजेचे आहे। तर ही तक्रार लेखी स्वरूपात 3 महिन्याच्या आत दाखल करणं गरजेचे आहे। यामध्ये तक्रार लिहिताना ती कशा स्वरूपाची लिहावी याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तक्रार लिहिताना त्यामध्ये तक्रारदाराचे नाव, पद तसेच विभाग येणं गरजेचं आहे। जी घटना घडली आहे त्या घटनेचा तपशील तिथे आला पाहिजे, म्हणजे घटना कधी घडली आहे तिचा वेळ, दिनांक, ठिकाण हे तिथं आलं पाहिजे। तसेच घटना ही कुठे घडली आहे, ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, आणि घटना कशा स्वरूपाची होते, म्हणजे कृतीद्वारे, शब्दाद्वारे किंवा संदेश दिला आहे किंवा स्पर्श केला आहे, अशा स्वरूपाची तुमची घटना आहे त्या घटनेचा तिथं उल्लेख करायचा आहे। तसेच घटनेनंतर तुमची प्रतिक्रिया काय होती, तुम्ही कुणाला सांगितलं का किंवा तुम्ही काय केलं, त्याच्यामध्ये कसा प्रतिकार केला ते सांगायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये काही पुरावे असेल तर ते पुरावे जोडायचे आहेत, म्हणजे ते व्हिडिओ असतील किंवा स्क्रीनशॉट असतील, ते कुठले किंवा साक्षीदार असतील तर ते पुरावे त्याच्यासोबत जोडायचे। आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुमची मागणी की ह्या घटनेची चौकशी व्हावे, तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुरक्षित अशी ठिकाण मिळावं, वातावरण मिळावं आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई व्हावी। तर अशा स्वरूपाची तक्रार तुम्ही दाखल करणं निश्चित आहे।